या ताई या या. तो का तो दिसतोय व्यायाम करतोय तो आमचा अनुराग. थँक्यू. वेलकम. माय गॉड, किती हँडसम माणूस आहे हा. मग आसुरी मॅमला माझ्याबद्दल खोटं का सांगितलं असेल? मग असं का वागला असेल हा? वाह. तुम्ही बॉक का केलं मला? आपण लपाछपी खेळतोय ना, माझ्यावर राज्य आहे म्हणून. मी तर गेम खेळायला नाही आले. मला बोलायचं तुमच्याशी जरा. अरे तुम्ही रडताय? सॉरी सॉरी सॉरी, भावासाठी सॉरी. ते गेम खेळायला नाही आले. अच्छा मला बोलायचं तुमच्याशी. बोलायचं? तुम्ही इथे बसा बसा. हा बसा बरं, शांत बसा. हो सॉरी सॉरी. हा हे पाणी पण घ्या. थँक्यू सो मच. हळू हळू. थँक्यू. नाही वेलकम. आता मला सांगा काय झालंय? तुम्ही माझ्याशी असं कसं काय वागू शकता? अच्छा ते भाव, मी सॉरी म्हणालो त्यासाठी. मला ते नाहीये, हे वेगळे. वेगळं म्हणजे? वेगळं म्हणजे काय झालं? तुम्ही इतके हँडसम आहात, मग तुम्ही माझ्याशी असं खोटं कसं काय वागू शकता? मी काय बिघडवलं तुमचं? तुम्ही आसावरी मॅमला असं का जाऊन सांगितलं की मी तुम्हाला पैसे दिले म्हणून? एक मिनिट. मला काहीच लिंक लागत नाही. तुम्ही जरा शांत आणि हळूहळू सांगा काय झालंय. मी डीबीके फूड्स मध्ये काम करते, म्हणजे एम्प्लॉई आहे. सॉरी, आय मीन होते, पण आता नाहीये. तुमच्यामुळे नाहीये मी. माझ्यामुळे? येस. तुम्ही आसावरी मॅमला सांगितलं ना की मी तुम्हाला पैसे दिले म्हणून, नाहीतर त्यांनी मला कंपनीतनं काढून टाकलं नसतं. तुम्ही खोटं सांगितलं माझ्याबद्दल म्हणून त्यांनी मला कंपनीतनं काढलं. तुमचे इतके सुंदर केस आहेत, मला असं घाणेरडं वागताना काहीच वाटलं नाही का? इतके सुंदर टपोरे डोळे तुमचे. याच डोळ्यांनी आसावरी मॅमच्या डोळ्यामध्ये बघून तुम्ही खोटं सांगितलं ना माझ्याबद्दल. तुमच्यासारखा एवढा हँडसम माणूस तुम्ही माझ्याबद्दल असं खोटं का सांगितलं आसावरी मॅमला? हॅलो तुम्ही रडणं थांबवा. मला कळतच नाही की तुम्ही स्तुती करताय का तक्रार करताय माझी, हेच मला कळत नाहीये. पण तुम्ही हे जे काही सगळं सांगताय ना, मी शपथ घेऊन सांगतो मी हे काही केलेलं नाहीये. सिरियसली? हा. तुम्ही काही केलं नाहीये? अरे नाही, अजिबात नाही सांगितलं. काहीतरी गैरसमज होतोय. सिरियसली तुम्ही खरंच काही नाही सांगितलं? खरंच मी नाही सांगितलं. तुमच्या बायसेप्सची शपथ घेऊन सांगा की तुम्ही असं नाही सांगितलं. माझ्या बायसेप्सची शपथ, मी नाही सांगितलं त्यांना काही. मी तुम्हाला ओळखत पण नाही. आपण आज पहिल्यांदा भेटलो की नाही, आपली ओळख पण नाहीये. हो ना, आधी का नाही भेटलो आपण? नाही काही नाही. तेच म्हंटल मी की आपण एकमेकांना ओळखत नाही, मग तुम्ही माझी कंप्लेंट का केलीत म्हणून. येस. तुम्ही माझ्यासाठी एक फेवर कराल प्लीज? करेन. मग ना तुम्ही माझ्या बरोबर चला आणि आसावरी मॅमला सांगा की मी असं काही केलं नाही म्हणून. ओके, येतो मी तुमच्या बरोबर.
खरंच कराल तुम्ही? खरंच करणार, कारण तुमच्यावर अन्याय झालाय आणि जिथे अन्याय होतो तिथे मी येतोच. नक्की येईन मी. वाव, सो स्वीट ऑफ यू. तुम्ही फक्त हँडसमच नाही आहात, तुम्ही खूप चांगले पण आहात. थँक्यू सो मच. तुमचं काम झालं ना की मग थँक्यू म्हणा. तोपर्यंत व्यायाम करा. आलोच मी. या मुलीनं अगदी लाजच सोडली. सतत सोहम बरोबर फिरत असते. सोहमला सुद्धा काहीच कसं नाही वाटत. काय तुझं? तुला हजारदा सांगून पण कळत नाही का शुभ्रा? काय इथे का आलीस? डबा घरी विसरला होतास, तो द्यायला आली. डबा आणलायस? मी काय शाळेत आहे अजून? घरी डबा विसरलो म्हणून आईने घेऊन यायचा लगेच. आणि तुला काय वाटलं शुभ्रा, तू आणि तुझा तो बाबा दोघांनाच मस्त जेवण बनवता येतं का? पैसे दिले ना की बाहेर पण चांगलं खाणं मिळतं. हे बघ, छान खातोय आम्ही. ओके, काही गरज नाही तुझ्या डब्याची. घेऊन जा परत. ओ गॉड, सो कार थोडी पुढे घे ना प्लीज. इथे खूप गरम होतंय आणि खूप बॅड वाइब्स पण आहेत. चल थोडे पुढे जाऊयात. मॅडी. हाय शुभ्रा मॅम. हाय. हॅलो. हॅलो. तुम्ही ओळखता एकमेकांना? तुम्ही एकमेकांना ओळखता? तुमची पण ओळख आहे का? शुभ्रा मॅम हे खूप चांगलं, माझी हेल्प करायला आले तिकडे. मॅडी, त्या दिवशी एकदम रडतच निघून गेलीस ग. किती काळजी वाटली मला तुझी. डोंट वरी मॅम, आता सगळं सॉल्व्ह होणार आहे. मी काही केलं नाही हेच सांगायला आले ह्या सॉरी मॅम ना. माझी खात्री होती मॅडी, तू असं वागूच शकत नाहीस ग. थँक्यू शुभ्रा मॅम. मॅम हे काय आहे? हे हा, सोहमसाठी डबा आणला होता, पण आजकाल त्याला घरचं जेवण आवडत नाही. मॅम इफ यू डोंट माइंड, मी खाऊ का हा टिफिन? मामानो खूप भूक लागली आहे. म्हणजे बरेच दिवस झाले ना मी घरचं जेवणच जेवली नाहीये. माझ्यावर चोरीचा आल्यापासून खूप टेन्शन मध्ये होते ना मी, म्हणून काही खाल्लं नाही. मी खाऊ का हा टिफिन प्लीज प्लीज? मॅडी अगं विचारतेस काय? हे घे, जा फस्त कर. थँक्यू मॅम. मी हा टिफिन संपवते, मग आपण जाऊयात मॅम. सावकाश सावकाश होऊ द्या, माझ्याकडे खूप वेळ आहे. थँक्यू थँक्यू हो. सो मच. थँक्यू. टिफिन संपवायचा आहे त्यांना. शी इज सो इनोसंट. अशी माणसं आजकाल खूप कमी असतात ना. खरंच खूप गोड आहे मॅडी. पण मग हे सगळं मॅडीने केलं नाहीये तर मग कुणी केलंय? माहित नाही. एक पुरुष आणि एक स्त्री होते. जन्मभर पुरेल एवढी गंमत आहे ह्याच्यात, आणि ऑक्सिजन पण आहे. घे. एक मिनिट, त्या गाडीत तो माणूस कोण आहे? आणि ती बाई त्याच्या बरोबरची? का? हाच आला होता माझ्याकडे पैसे घेऊन. आर यू शुअर? हा माणूस आला होता? 100%. मी एक वेळ नाव विसरीन पण ना मी चेहरा विसरणार नाही. यानेच मला 5 लाख रुपये दिले होते आणि सांगितलं होतं किस्ती ऑर्डर मागे घ्या म्हणून. हाच होता, हाच.
असा कसा वागू शकला सोहम? आणखी किती खालच्या थराला जाणार आहे सरी तू? काय झालं? तुम्ही रडताय? तुम्ही ओळखता का त्यांना? हा माझा ओके ओके, आलं लक्षात, आलं सगळं माझ्या. मी एक रिक्वेस्ट करते तुम्हाला. मॅडी निर्दोष आहे हे सांगा तुम्ही आईना, पण प्लीज या दोघांची नावं नका सांगू प्लीज. तुम्ही खूप केलंय माझ्यासाठी, त्या दिवशी जीव वाचवलात माझा, पण प्लीज प्लीज. दॅट्स ओके, ठीक आहे. अपॉइंटमेंटची वेळ झाली आहे. आय होप टिफिन पण खाऊन झाला असेल त्यांचा. प्लीज वेट, मॅम येतच असतील. माझ्याकडे खूप वेळ आहे, डोंट वरी. काय काम आहे मॅडम? मॅम मला माझ्या आनंदासाठी आणि समाधानासाठी काम करायचंय, पैशांसाठी नाही. आणि हे असं असून सुद्धा तुम्ही 5 लाख रुपये देऊन मला विकत घेण्याचा प्रयत्न करतात मॅम. मॅडी, या माणसाला तू इथे का घेऊन आलीयस? मॅम मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझी काही चूक नाहीये म्हणून, मी काही केलं नाहीये म्हणून. मी यांना पैसे दिले असं तुम्हाला वाटत होतं ना? ते स्वतः तुमच्याशी बोलायला आलेत मॅम. प्लीज तुम्ही सांगा ना मॅमला मी काही केलं नाही म्हणून, प्लीज प्लीज. या माणसाशी बोलायची माझी अजिबात इच्छा नाहीये. एक मिनिट मॅम, मला पण हाऊस नाही तुमच्याशी बोलायला इकडे येण्याची, ना कुठला इंटरेस्ट आहे. गप्पा मारायला आलेलो नाही मी इकडे, मी या मॅडमसाठी इथे आलोय. कारण मुळात या मॅडमने माझ्यापर्यंत पैसे पोहोचवलेलेच नाहीयेत. या निर्दोष आहेत, आणि तरीही तुम्ही त्यांना कामावरून काढून टाकलंय. हा त्यांच्यावरचा अन्याय आहे, आणि जिकडे अन्याय होतो तिकडे मी येतो. सो दॅट मी इथे आलो. आज सकाळपर्यंत मी त्यांना ओळखत पण नव्हतो, बरोबर ना मॅम? आता तरी तुमचा विश्वास बसला ना की मी काही केलं नाहीये म्हणून. मॅम आय स्वेअर मॅम, मी तुमच्याशी आणि आपल्या कंपनीशी कधीच चिटिंग नाही करणार मॅम. मॅडी, झालेल्या गोष्टीचं तुझ्याकडे काही एक एक्सप्लेनेशन नव्हतं म्हणून तू या माणसाला घेऊन इकडे आलीस. तुला माहिती यांच्यामुळे आपल्या कंपनीचं केवढं नुकसान होतंय? हसताय का तुम्ही? सॉरी, ऍक्च्युली मला माझीच गंमत वाटली की मी माणसांना किती करेक्ट ओळखतो मॅडी. काही माणसं नफा आणि तोटाच्या पलीकडे विचारच करू शकत नाही. अहो, प्रॉफिट आणि लॉसच्या पलीकडे जाऊन काही माणसं तुमच्यासाठी अत्यंत निष्ठेने जीव तोडून काम करतायत, इतके वर्ष काम करतायत. त्यांनी खरोखर चूक केली का नाही याची खातरजमा न करता त्यांना काढून टाकणं एका मिनिटात, हा अन्याय नाहीये का मॅम? हे बघा मिस्टर गोखले, तुम्ही मला ओळखत नाही, पण मी काय केलंय काय नाही याची तुम्हाला कल्पना नाही. आमची कंपनी कुठल्या प्रिन्सिपलवर चालते हेही तुम्हाला माहित नाही. तेव्हा असते फुटकळ अंदाज बांधू नका. अंदाज नाही आहेत मॅम, मी फॅक्ट बघून बोलतोय. आणि फॅक्ट ही आहे की या इनोसंट असताना पण तुम्ही यांना काढून टाकलं. आय थिंक हे प्रिन्सिपल नसावेत तुमचे, नाही का? का असं काही आहे की जोपर्यंत व्यक्तीकडून फायदा आहे तोपर्यंत ती व्यक्ती इन, पण जर लॉस होत असेल ती व्यक्ती लगेच आउट. असो असो, या सगळ्याशी संबंध नाहीये माझा, यांच्याशी पण माझा काही संबंध नाहीये. या इनोसंट आहेत हे सांगण्यासाठी मी इथे आलो होतो, ते मी सांगितलंय. सो मी आता येतो. एक मिनिट, मॅडी जर तुमच्याकडे पैसे घेऊन आली नव्हती तर ॲज यू सेड आमच्या कंपनीतलं कुठली तरी व्यक्ती तुमच्याकडे पैसे घेऊन आली होती. ती व्यक्ती जर मॅडी नव्हती तर कोण होती? एवढी मोठी कंपनी तुम्ही कशी चालवता हो मॅम? व्हॉट? कारण तुमच्या कंपनीमध्ये काम करणारी, तुमची एम्प्लॉय असणारी कोणती व्यक्ती माझ्याकडे पैसे घेऊन आली हे शोधणं तुमचं काम आहे.
माझा नाही, माझा संबंधच नाही या सगळ्या गोष्टींशी. पण एक्सपिरियन्स वरून सांगतो, ती व्यक्ती कोण होती हे तुम्हाला नक्की माहिती असणार, बिकॉज त्यात तुमचा फायदा आहे ना, प्रॉफिट. डोंट ट्राय टू ऍक्ट टू स्मार्ट. आत्ता पोलिसांना बोलून मी खरं खोटं करू शकते. मग बोलवाच पोलिसांना, नाहीतर पोलिसात मीच आहे. कारण माझ्याकडे जी व्यक्ती पैसे घेऊन आली होती स्टे ऑर्डर काढण्यासाठी, ती तुमची एम्प्लॉई होती, कंपनी तुमची आहे, म्हणजे गुन्हा तुमच्या कंपनीतून घडलेला आहे. आणि या गुन्ह्याला लाच देणं असं म्हणतात. त्यामुळे हा गुन्हा कोणी केलाय हे तुम्ही शोधून काढा मॅम, नाहीतर पोलिसात मी जाईन. सो तुझे केस तू काय करतेस अजून इथे? हा, कसली चिवटेस ग तू? इतकं मी तुला बोलतो, तुझे इतके अपमान करतो, तरी पण माझी पाठ का नाही सोडतेस तू? सर मी तुझ्या पाठीशी आहे ना, म्हणून आज वाचलायस तू. हे काय बोलतेस तू? पकवू नको मला उगाच. चल निघ इथून, चल. नाही निघते मी, पण मी इथे आले ना म्हणून वाचलास तू. शुभ्रा, जे काय बोलायचं ना ते सरळ बोला. फालतू बडबड ऐकायला वेळ नाही माझ्याकडे. ते जाऊ दे सोहम, पटकन कुठेतरी जाऊन लपू? मी कशाला लपू? मला काही भीती नाहीये कोणाची. भीती आहे, कारण ज्या माणसाला स्टे ऑर्डर मागे घ्यावी म्हणून तू 5 लाख रुपये दिलेस ना, तो आता आईला भेटून गेलाय. तुला काय माहित? स्टे ऑर्डर कसली? स्टे ऑर्डर कुठले 5 लाख? हे तो माणूस मॅडमना भेटून गेलाय. म्हणजे तोच माणूस का ज्याला तू पैसे दिलेस? म्हणजे आता त्याने असावरी मॅमना सगळं सांगितलं असेल आणि आता पोलीस आपल्याला पकडून जेल मध्ये नेतील का? नाही नाही नेणार पकडून पोलीस, कारण मी वाचवलंय तुम्हाला. सोहम, आज माझ्या सांगण्यावरून त्या माणसाने आईना नाव नाही सांगितलंय तुझं, पण उद्या तशीच वेळ आली ना तर सांगेल तो तुझं नाव. आणखीन एक गोष्ट, तू बाहेर फिर कोणाबरोबरही, पण जेव्हा गरज पडते ना तेव्हा मदतीला बायकोच असते.